नमस्कार. हॅलो 24 तास मध्ये मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते. या कार्यक्रमात आपण विविध विषयांवर चर्चा करत असतो आणि आज आपण शैक्षणिक विषयावर चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय आहे अनिश्चित वातावरणात सुनिश्चित करिअर, प्रॅक्टिकल बीकॉम, बीबीए, एमबीए. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत या विषयातील तज्ञ सन्मित शहा आणि त्यांचे विद्यार्थी अजय कदम. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी दोघांचेही आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार सर. नमस्कार. सन्मित शहा यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास सन्मित शहा हे उद्योजक, मॅनेजमेंट तज्ञ आहेत आणि गेल्या 16 वर्षांपेक्षाही अधिक काळ ते शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. 1200 पेक्षाही अधिक विद्यार्थ्यांना त्यांनी कॉमर्स आणि मॅनेजमेंटमध्ये नोकरी प्राप्त करून दिली आहे. कोरोना काळातील शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल महाराष्ट्र राज्य गृहमंत्र्यांच्या हस्ते एज्युकेशन वॉरियर पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. तर अजय कदम प्रॅक्टिकल बीकॉम सेकंड इयर स्टुडंट आहेत आणि पूर्ण इको विजन फाउंडेशनच्या आता ते जोडले गेलेले आहेत. चला तर आज आपण प्रॅक्टिकल बीकॉम विषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत दोघांकडून लगेचच. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या दोघांचे. सन्मित सर, खरं तर आपण पाहतोय की सध्या शैक्षणिक जे वर्ष आहे गेल्या वर्ष 2020 पासूनचं ते आत्तापर्यंतचं थोडंसं कुठेतरी बिघडलेलं दिसतंय. मात्र तरी देखील आज मला वाटतं की प्रॅक्टिकल बीकॉम, बीबीए आणि एमबीएच्या विद्यार्थ्यांना तुम्ही जे शिकवलेलं आहे तुमच्या मार्गदर्शनाखाली अनेकांना नोकऱ्या देखील मिळालेल्या आहेत आणि ते आता चांगल्या पदावरती कार्यरत आहेत. हे खरंच म्हणजे ह्याचं तर कौतुक करावंसंच वाटतं आणि ह्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि अर्थातच तुमच्या स्टुडंट्सचंही अभिनंदन. मला एक पहिला प्रश्न मला हाच विचारायचा आहे. मार्च 2020 पासून कोरोना आपल्या भारतात आला आणि त्यानंतर जे काही सध्या आपलं वातावरण पाहतोय त्यामुळे शैक्षणिक क्षेत्र थोडंसं बिघडलेलं आहे, त्यामध्ये थोडासा ब्रेक लागल्याचं पाहायला मिळत आहे. तर ह्या बदल जो आहे त्या बदलाबद्दल तुम्हाला काय वाटतं? मधुराजी, अशी परिस्थिती आता झाली आहे की सगळ्यांना यशस्वी व्हायचं आहे पण कष्ट करायला नको. परीक्षा न देताच पुढच्या वर्षात जायचं आहे आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर चांगली नोकरी किंवा चांगला व्यवसाय सुरू करायचा आहे पण कौशल्याभिमुख शिक्षण घ्यायचं नाहीये. आज आपण मगाशी आपण म्हणाल्याप्रमाणे 1.5 वर्ष झालं कोरोनानं अक्षरशः थैमान घातलंय. शाळा कॉलेजेस बंद आहेत, परीक्षा रद्द झालेल्या आहेत आणि हे म्हणजे जे कॉलेज किंवा शाळांमध्ये ॲक्च्युली विद्यार्थ्यांची एक सामाजिक म्हणा किंवा एक वैयक्तिक जडणघडण होत असते आणि त्याची एक शृंखला असते. म्हणजे आयुष्य म्हणजे ह्या सगळ्या अनुभवांची एक शृंखला असते. मग आता हे कोरोनामधलं जे काही 1.5 वर्ष गेलं म्हणजे आपण जर पूर्ण आयुष्य जर साखळी म्हणलं तर ही एक त्याची जी कडी आहे ही थोडीशी आता नाजूक किंवा एक कमकुवत कडी झाली कोरोनाच्या स्वरूपात असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. बरोबर. आता शिक्षणाबद्दलच जर अधिक बोलायचं झालं तर दरवर्षी कोरोनाच्या आधीपासूनच भारतामध्ये 37 लाख ग्रॅज्युएट तयार होतात. बरं, या 37 लाखामध्ये 15 लाख फक्त इंजिनियर्सच असतात. या इंजिनियर्स बद्दल जरी आपण फक्त बोललो कारण आपण त्यांना थोडंसं उच्च शिक्षित म्हणूयात, इतर ग्रॅज्युएट्स पेक्षा थोडेसे पॉलिश्ड असतात असं जर आपण समजलो तर या 15 लाख इंजिनियर्स पैकी फक्त 15 ते 25% एम्प्लॉयबल असतात. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण कौशल्याभिमुख शिक्षणाचा अभाव. म्हणजे इंडस्ट्रीमध्ये एक प्रकारचं नॉलेज गरजेचं असतं आणि प्रत्यक्षात कॉलेजमध्ये किंवा अभ्यासक्रमामध्ये त्यांना त्या गोष्टी शिकवल्याच जात नाहीत. त्यामुळे एम्प्लॉयबिलिटीचा प्रॉब्लेम होतो. दुसरी आकडेवारी जर आपण लक्षात घेतली तर अमेरिकेमध्ये 1 लाख इंजिनियर्स दरवर्षी तयार होतात. त्यांची इकॉनॉमी आहे $16 ट्रिलियन. भारतामध्ये दरवर्षी 15 लाख इंजिनियर्स तयार होतात. आपली इकॉनॉमी आहे $2 ट्रिलियन. म्हणजे ही जी मिसमॅच आपण पाहतोय म्हणजे इंजिनियर्स, नंबर ऑफ इंजिनियर्स जे आपण प्रोड्यूस करतोय, आपली लोकसंख्या आहे, अनेक कारणं आहेत पण साधारण आकडेवारी बघता काम करायला माणसं नाही आहेत आणि चांगल्या माणसांना नोकऱ्या नाही आहेत. हा एक मिसमॅच पण आपल्याला पाहायला मिळतो. तर लवकरात लवकर हा सगळा कोरोनाची जी वाईट परिस्थिती आलेली आहे ती जाईल आणि एक चांगल्या आपल्याला लवकरात लवकर चांगली परिस्थिती पूर्ण आपल्याला नॉर्मल बघायला मिळेल अशी आपण आशा करूयात. अगदी अर्थातच ही परिस्थिती बदलणार आहेच, हे नक्की आहे. मात्र आता आपण पाहतोय की ह्या परिस्थितीमध्ये देखील आज प्रॅक्टिकल स्किलने आज अनेक विद्यार्थ्यांना नोकऱ्या दिल्या. आज अनेक विद्यार्थी आज चांगल्या पदांवरती कार्यरत आहेत. जवळपास 1200 पेक्षाही जास्त विद्यार्थी तुम्ही आज त्यांना ह्या कोरोनाच्या काळामध्ये जिथे एकीकडे आपण पाहतोय की नोकऱ्या जात आहेत, पगार कमी होत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आज विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळतात. म्हणजे शिकता शिकता आज नोकऱ्या मिळणं ही देखील खरं तर एक चांगली अनुभूती आहे त्यांच्यासाठी, एक चांगली गोष्ट आहे. तर त्याबद्दल मला जाणून घ्यायचं आहे.
आपण मागच्या वर्षी झी 24 तासवरच माझा जुलै महिन्यामध्ये इंटरव्ह्यू झाला होता आणि तेव्हा नुकतीच आमची 2020च्या बॅचमधली सायली अभ्यंकर नावाची विद्यार्थिनी OJT-मध्ये फर्स्ट प्लेस झाली होती. आणि तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे प्रॅक्टिकल एज्यू स्किल्स अगदी आपण पाहतोय की सगळीकडे कॉलेजेस बंद आहेत, परीक्षा रद्द झाल्यात, पण आमचं जे प्रॅक्टिकल ओरिएंटेड जे आम्ही प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देतोय ते अशा पद्धतीने डिझाईन केलं गेलेलं आहे की सगळीकडे प्रॉब्लेम असताना सुद्धा आपण मात्र म्हणजे अनिश्चिततेच्या काळामध्ये सुद्धा आपण एक सुनिश्चित करिअर विद्यार्थ्यांना आमच्या प्रॅक्टिकल BCom, BBA आणि MBA उपक्रमाच्या माध्यमातून देतो आहोत. अगदी. आणि मला वाटतं की ह्या सगळ्याच्या माध्यमातून अजय कदम ह्या विद्यार्थ्याला देखील चांगली नोकरी मिळालेली आहे. तो एका NGOशी जोडला गेलेला आहे. मला अजय तुझ्याबद्दल जाणून घ्यायचे, कारण की आज तू प्रॅक्टिकल BCom, BBA हे MBAचे तर हे कोर्सेस आहेतच आणि हे सगळं करताना अनेक विद्यार्थी खरं तर नोकरीच्या शोधातही असतात. पुढे जाऊन कसं करिअर करायचं ही एक टेन्शन असतं. मात्र अजयला चांगली नोकरी मिळालेली आहे, चांगल्या पदावरती तो काम करतोय. एकूणच अनुभव कसा होता प्रॅक्टिकलचा? मी सध्या दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावचा विद्यार्थी आहे. माझे वडील हे शेतकरी आहेत. 10वी मध्ये चांगले मार्क पडल्या कारणाने फॅमिलीचा इच्छा होती की मी ॲडमिशन हे सायन्सने घ्यावं. मी सायन्सने ॲडमिशन घेतलं. 12वी मध्ये असताना मला प्रॅक्टिकल BCom विषयी समजलं, परंतु मला करिअर हे सायन्समध्ये करायचंच नव्हतं. मला करिअर हे कॉमर्समध्येच करायचं होतं. म्हणून मी ठरवलं की मला ॲडमिशन हे प्रॅक्टिकल BComलाच घ्यायचं आहे. मी प्रॅक्टिकल BComमध्ये ॲडमिशन घेतलं. ॲडमिशन घेतल्यानंतर 6 महिने असेच गेले, परंतु 6 महिन्यानंतर लॉकडाऊन पडलं. लॉकडाऊन पडल्यानंतर आमचे लेक्चर्स थांबले नाहीत किंवा कुठे काय झालं नाही. आमचे लेक्चर हे सुरळीतपणे चालूच राहिले. त्याचं कारण म्हणजे आम्हाला प्रॅक्टिकल BComमध्ये ॲडमिशन घेताना ॲडमिशन दिवशीच लॅपटॉप दिला गेला होता. लॅपटॉपचा फायदा असा झाला की आमचे लेक्चर्स कंटिन्यू झाले. प्रॅक्टिकल्स, असाइनमेंट्स आणि आमचा सगळा सिलेबस हा ऑनलाईन लॅपटॉपद्वारे सगळा कंप्लीट झाला. आणि तसंच आमचा इंटरव्ह्यू देखील हा ऑनलाईन लॅपटॉपवरच झाला. मी फर्स्ट इंटरव्ह्यू आणि फर्स्ट अटेम्प्टमध्ये सिलेक्ट झालो. पूर्णम इकोविजन फाउंडेशन या NGOमध्ये माझं सिलेक्शन झालं. आणि आता मी गेले 7 महिने झालं पूर्णममध्ये ॲज अ अकाउंटंट म्हणून जॉब करत आहे. आणि मला प्रॅक्टिकल BComचाच प्रॅक्टिकल MBA करून परदेशामध्ये नोकरीची संधी मिळवायची आहे. अरे वा. आणि मला वाटतं की ती देखील संधी मिळालेली आहे अनेक विद्यार्थ्यांना, तशी अजयला देखील नक्कीच मिळणार आहे. अजय, तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी तर तुला शुभेच्छा आहेतच. आणि मला वाटतं की सन्मित शहा यांचं मार्गदर्शन जर मिळालं तर नक्कीच तुला खूप पुढे जाता येईल. आणि मला वाटतं की ज्यांना प्रॅक्टिकल BCom, BBA, MBAला ॲडमिशन घ्यायची असेल तर त्यांनी जास्त वेळ घालवू नका. खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आणि त्याचबरोबर ज्यांना फ्रँचायझी घ्यायची असेल त्यांनी देखील ह्या नंबरवरती खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधायला हरकत नाहीये. फ्रँचायझीची देखील सोय आपल्या महाराष्ट्रात उपलब्ध झालेली आहे. तर नक्कीच प्रॅक्टिकल BCom, BBA, MBAला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. त्याचबरोबर हा कार्यक्रम झाल्या तुम्हाला वेबिनार अटेंड करायचा असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. तसंच तुम्हाला बाजूला दिसणाऱ्या QR कोड स्कॅन करायचा आहे. आता आपण स्क्रीनवरती हा QR कोड पाहतोय, तो स्कॅन करा आणि लगेचच हा कार्यक्रम झाल्या या वेबिनारमध्ये सहभागी व्हा, जेणेकरून तुम्हाला प्रॅक्टिकल BCom, BBA आणि MBA विषयी सन्मित सर अधिक मार्गदर्शन करू शकतील. सर, आता आपण पाहतोय की सध्या हे जे शिक्षण आहे ते थोडंसं कुठेतरी ब्रेक लागल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये थोडासा नर्वसपणा आहे, नाराजी आहे. मात्र तरी देखील आज प्रॅक्टिकल BComच्या माध्यमातून तुम्ही आज विद्यार्थ्यांना खूप चांगल्या पद्धतीचं शिक्षण देतात. मला वाटतं की प्रॅक्टिकल BCom, BBA, MBA बद्दल मला तुमच्याकडनं अधिक माहिती जाणून घ्यायची. नेमकं काय आहे प्रॅक्टिकल BCom आणि BBA? हे याच्या नावातच आहे सर्व काही. हे BCom आणि BBA उपक्रमच आहेत. याला फक्त प्रॅक्टिकल अकाउंटन्सी, टॅक्सेशनची आणि प्रॅक्टिकल मॅनेजमेंटची जोड दिल्यामुळं ह्याचं वेगळेपण ह्याच्यामध्ये सामावलेलं आहे. आता प्रॅक्टिकल BCom आणि BBAच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचं झालं तर संपूर्ण प्रशिक्षण विद्यार्थ्यांना लॅपटॉपवर दिलं जातं. इंडस्ट्री ओरिएंटेड ट्रेनिंग विद्यार्थ्यांना दिलं जातं. म्हणजे आम्ही विद्यार्थ्यांना तेच शिकवतो जे इंडस्ट्रीमध्ये गरजेचं आहे. अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर मी काही डॉक्युमेंट्स दाखवायला आणलेले आहेत. अगदी बँकेची पेन स्लिप कशी भरायची, चेकबुक कसा असतो, अगदी इथपासून सुरुवात होते विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, प्रशिक्षणाची.
विद्यापीठाच्या बीकॉम आणि बीबीएच्या अभ्यासक्रमाबरोबरच हे सगळं सुरू करतो. ह्याच्यावर अनेक प्रोजेक्ट्स आहेत. आता हा एक प्रोजेक्ट मी आणलेला प्रॅक्टिकल प्रोजेक्ट आहे. हे अकाउंटंट प्रत्यक्षात त्यांच्या आयुष्यामध्ये किंवा त्यांच्या रोजच्या रोज कामामध्ये त्यांना काय करावं लागतं हे काम त्यांच्याकडून प्रत्यक्ष करून घेतलं जातं. त्याचबरोबर हे संपूर्ण ट्रेनिंग देण्यासाठी चार्टर्ड अकाउंटंट्स, टॅक्स कन्सल्टंट्स, मॅनेजमेंट एक्सपर्ट्स हे लोक विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देत असतात. त्याचबरोबर सेकंड इयर पासून, जसं आपण अजयला आपण आता ऐकतो आहोत, पाहतो आहोत, सेकंड इयर पासून ऑन द जॉब ट्रेनिंग हा आमच्या उपक्रमाचा अविभाज्य घटक आहे. त्यानंतर जीएसटी, इन्कम टॅक्स, मॅनेजमेंटचे, HR, फायनान्स या सगळ्या विषयांवर विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल प्रोजेक्ट्स तर आहेतच आहेत. आणि सेकंड आणि थर्ड इयरला जेव्हा ते ऑन द जॉब ट्रेनिंग करत असतात तेव्हा त्यांना सॅटर्डे संडे कॉलेज पण करायचे. म्हणजे सेकंड थर्ड इयर मध्ये त्यांचं ऑफिस हेच त्यांचं कॉलेज असतं. त्याचबरोबर शनिवारी पण परत कॉलेजला येऊन जे काही शिकतात ऑफिसमध्ये त्याचं ऍप्लिकेशन कसं रिअल तुमच्या एज्युकेशन बरोबर आहे ते समजून घ्यायचंय. आणि ह्या दर शनिवारी विद्यार्थ्यांचं प्रेझेंटेशन्स आणि स्पोकन इंग्लिशच्या डेव्हलपमेंटमधून त्यांना खूप चांगल्या पद्धतीने त्यांचा व्यक्तिमत्व विकास पण घडवला जातो. कारण त्याच्यामधूनच त्यांच्या लीडरशिप ॲबिलिटीज आणि टीम वर्क ॲबिलिटीज त्यांच्या डेव्हलप होत असतात. अगदी. मला ह्या निमित्ताने अजून एक प्रश्न विचारायचा आहे, कारण की प्रॅक्टिकल बीकॉम बद्दल आपण बोलतोय. आतापर्यंत पारंपरिक बीकॉम बद्दल ऐकलं होतं काय असतं, मात्र हे प्रॅक्टिकल बीकॉम आणि बीकॉम ह्याच्यामध्ये काही फरक आहे का? ही वेगळी पदवी आहे का? त्याबद्दल. प्रॅक्टिकल बीकॉम ही वेगळी पदवी नाहीये. हा एक उपक्रम आहे. विद्यापीठाच्याच बीकॉम बरोबर प्रॅक्टिकल अकाउंटन्सी टॅक्सेशनचं ट्रेनिंग फर्स्ट इयरला आणि सेकंड आणि थर्ड इयरला ऑन द जॉब ट्रेनिंग, बीबीएच्या बाबतीत पण हे असंच आहे. असं केल्यामुळे या उपक्रमांचं नाव प्रॅक्टिकल बीकॉम आणि बीबीए आहे. याच्या फायद्यांबद्दल जर बोलायचं झालं तर शेवटी फायदा पण काय आहे बघणं गरजेचं आहे. तर विद्यापीठाचीच पदवी मिळणार आहे. म्हणजे पदवी आपल्याला तीच बीकॉम किंवा बीबीए मिळणार आहे. त्याचबरोबर सर्टिफाईड प्रॅक्टिकल अकाउंटंट हे सर्टिफिकेट आम्ही देऊ करतो आहोत. 2 वर्षाचा अनुभव या कोर्स तुमचा बीकॉम चालू असताना किंवा बीबीए चालू असतानाच तुम्हाला मिळतो आहे. त्यामुळे तुम्ही फ्रेशर नसणार आहात तुमचं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर. त्याचबरोबर हे सगळं करत असताना विद्यावेतन देखील तुम्हाला मिळणार आहे, जो साधारणपणे 8 ते 12,000 रुपये महिना असेल. मग तो एकत्रितरित्या 2 वर्षाचा विद्यावेतन साधारणपणे 2.5 ते 3.5 लाख रुपयांपर्यंत जातो. म्हणजे तुम्ही तुमचं शिक्षण पूर्ण होईपर्यंतच भरलेली फी 2 ते 2.5 पटीनं परत मिळवलेली असते, अनुभवासहित, 2 वर्षांच्या अनुभवासहित. आणि त्यानंतर आता तुमच्याकडे 2 वर्षांचा अनुभव असल्यामुळं किमान 20 ते 35,000 रुपयांची प्रतिमाहाची नोकरी तुम्हाला इथे मिळते. ॲज आय एक्सप्लेन की तुम्ही फ्रेशर्स नाही आहात आणि पुढे जर शिकायचंय तर तुम्ही MBA, CA, CMA, CS, MPSC, UPSCच्या परीक्षा देऊ शकता, बँकिंगच्या एक्झाम्स देऊ शकता. ज्यांना CA करायचंय किंवा ज्यांना MPSC, UPSC द्यायचे त्यांच्यासाठी प्रॅक्टिकल बीकॉम आणि प्रॅक्टिकल BBA हा प्लॅन B म्हणून खूप चांगल्या पद्धतीनं काम करतो. कारण CA आणि स्पर्धा परीक्षांचं जे सक्सेस रेशो आपण पाहिला तर तो हार्डली 5 ते 6% CAच आहे आणि 1% MPSC, UPSCचा आहे. तर हा प्लॅन B म्हणून पण खूप छानपणे काम करतो. बरोबर आहे. म्हणजे आपण खरं तर प्रॅक्टिकल बीकॉम केला तर अजय सारखा आपल्याला लगेचच जॉब मिळू शकतो. आणि आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना जसे जॉब मिळालेले आहेत, हे ट्रेनिंग घेता घेता जे जॉब मिळाले ते फार महत्त्वाचे आहेत. आणि नक्कीच प्रॅक्टिकल बीकॉम मध्ये तुम्ही जसं आता उदाहरण दिलं की हा उपक्रम आहे, ही पदवी नाहीये, मात्र ह्या उपक्रमाच्या माध्यमातून आज विद्यार्थी प्रॅक्टिकली हे सगळ्याचं नॉलेज घेऊ शकतो. आणि मला वाटतं की ह्या सगळ्याचं जर तुम्हाला शिक्षण घ्यायचं असेल तर वेळ घालवू नका. खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधा. पण त्याचबरोबर हा कार्यक्रम झाल्या वेबिनारमध्ये सहभागी व्हा. आणि हा वेबिनार बघण्यासाठी, ह्या वेबिनारमध्ये सहभागी होण्यासाठी बाजूला तुम्हाला स्क्रीनवरती QR कोड दिसेल. तो QR कोड तुम्ही स्कॅन करा आणि लगेचच या वेबिनारमध्ये सहभागी व्हा. तसंच महाराष्ट्रात जर तुम्हाला ह्याची फ्रँचायझी घ्यायची असेल तर फ्रँचायझीसाठी देखील नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधा आणि एकूणच ह्या प्रॅक्टिकल बीकॉम बद्दल, BA बद्दल अधिक माहिती जाणून घ्या. अजून एक महत्त्वाचा प्रश्न, रेग्युलर जे बीकॉम आहे आणि BBA आहे त्याच्यामध्ये तुलना बऱ्याचदा केली जाते. तर BBA आणि बीकॉम मध्ये काय नेमकी तुलना होते त्याबद्दल काय सांगाल? रेग्युलर बीकॉम आणि BBA मध्ये फक्त वर्गामध्ये 3ही वर्ष, म्हणजे आपली शिक्षण पद्धती अशी आहे की 3 वर्ष वर्गात बसा आणि शेवटी बेरोजगार मुलं बाहेर काढा. या पद्धतीनं आज आपण इंजिनिअरिंगचं मगाशी बघितलं की किती अगदी 10 ते 15% मुलंच एम्प्लॉयबल आहेत. नॉर्मल ग्रॅज्युएट्सच्या बाबतीत तर ते अजून विदारक चित्र आहे. तर तिथं फक्त क्लासरूम मध्येच ट्रेनिंग दिलं जातं. इथं
त्या ट्रेनिंग बरोबरच विद्यार्थ्यांना इंडस्ट्री रिलेव्हंट ट्रेनिंग दिलं जातं आणि सेकंड आणि थर्ड इयरला कंपल्सरी ऑन द जॉब ट्रेनिंगवर पाठवलं जातं. म्हणजे मी दरवर्षी हे उदाहरण देतो, आजही तेच रिपीट करेन. गाडी जर शिकायची असेल तर तुम्ही फळ्यावरही शिकू शकता आणि ड्रायव्हिंग ही शिकू शकता. शिकलात तुम्ही गाडीच, पण त्याचं प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन महत्वाचं आणि मार्केटमध्ये ड्रायव्हर्सला डिमांड आहे हे समजून घेतलं तर तुम्हाला प्रॅक्टिकल बीकॉम, प्रॅक्टिकल बीबीए आणि नॉर्मल बीकॉम, नॉर्मल बीबीए मधला फरक कळणं सोपं जाईल. अगदी मला वाटतं की अजयने प्रॅक्टिकल बीकॉम केलेला आहे, त्याने ह्याचा अनुभव घेतलेला आहे. आपण अजयकडनंच अजून एखादा अनुभव जाणून घेऊया. अजय, मला आत्ता जे विद्यार्थी बघत असतील आपला कार्यक्रम, त्यांना तू काय सांगशील? जर प्रॅक्टिकल बीकॉम मध्ये यायचं असेल तर त्याचा नेमका कसा फायदा होईल, काय संदेश देशील? मला मुलांना एवढंच सांगायचं आहे की जर स्वतःच्या पायावरती उभं राहायचं असेल किंवा आयुष्यामध्ये काहीतरी करून दाखवायचं असेल तर प्रॅक्टिकल बीकॉम ही एक चांगली संधी आहे. ती संधी तुम्ही घालवू नका. स्वतःला आयुष्यामध्ये सिद्ध करायचं असेल तर प्रॅक्टिकल बीकॉमला ॲडमिशन घ्या आणि सिद्ध करून दाखवा. उदाहरण माझंच घेतो. माझे जे मित्र आहेत ते सध्या घरी बसले आहेत या लॉकडाऊनमध्ये, कोरोनाच्या काळामध्ये, आणि मी सध्या लॉकडाऊन असूनही माझं काम चालू आहे. हेच उदाहरण मी तुम्हाला सांगू इच्छितो की करायचं असेल तर जिद्द ठेवा आणि प्रॅक्टिकल बीकॉम ही संधी मिस करू नका. अगदी. आणि मला वाटतं की खरं तर दौंडसारख्या ठिकाणाहून तू आलास आणि प्रॅक्टिकल बीकॉम मध्ये तू आज करिअर करतोयस. मला वाटतं की आत्ता जे कोणी विद्यार्थी किंवा पालक चिंता करत असतील पुढे आपल्या शिक्षणाचं काय होणार ह्याची चिंता करत बसू नका, कारण की हीच खरं तर संधी आहे ह्यामध्ये तुम्हाला वेगवेगळं करिअर करण्याची. आणि प्रॅक्टिकल बीकॉम मध्ये, प्रॅक्टिकल बीबीए मध्ये, प्रॅक्टिकल MBA मध्ये तुम्हाला ही संधी मिळणार आहे. आणि तुम्हाला खाली दिलेल्या नंबरवरती केवळ संपर्क साधायचा आहे, पण त्याचबरोबर हा कार्यक्रम झाल्या वेबिनारमध्ये सहभागी व्हायचं आहे. आणि तुम्हाला शेजारीच्या ज्या स्क्रीनवरती QR कोड दिसतोय तो QR कोड तुम्ही स्कॅन करा, त्याचा एक फोटो काढून ठेवा आणि लगेचच हा कार्यक्रम झाल्या वेबिनारमध्ये सहभागी व्हा. सर, अजून एक महत्त्वाचा प्रश्न मला विचारायचा आहे की आज दौंडसारख्या जिल्ह्यांमधनं वेगवेगळ्या ठिकाणाहून खरं तर आज विद्यार्थी शिक्षणासाठी येतात, मात्र मुळात प्रॉब्लेम असा होतो की त्यांचं मराठीवरती प्रभुत्व असतं, इतर भाषांवरती प्रभुत्व तितकं नसतं, खास करून इंग्रजीवरती. तर ह्या सगळ्या व्यक्तिमत्व विकासामध्ये तुम्ही इंग्रजीवरती देखील तेवढाच भर देतात का? त्याबद्दल काय सांगा? आमचा संपूर्ण अभ्यासक्रम इंग्रजीमधून शिकवला जरी जात असला तरी बहुतांश विद्यार्थी मराठी माध्यमाचे असतात. त्यामुळे त्यांच्या इंग्रजी सुधारण्यावर भरपूर भर द्यावा लागतो. कारण सगळी म्हणजे आता इंग्लिश इज अ युनिव्हर्सल लँग्वेज, त्यामुळे त्याच्याशी आपल्याला फारकत घेऊन चालत नाही. मग हे सगळं ट्रेनिंग वर्षभर त्यांचं इंग्लिश डेव्हलप करण्यावर वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज, वेगवेगळे वेबिनार्स या सगळ्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना इंग्लिशची त्यांची भीती आधी दूर पळवली जाते आणि मग त्यांना हळूहळू त्याच्यामध्ये पारंगत देखील केलं जातं. अगदी. आणि मला वाटतं की आतापर्यंत जे विद्यार्थी आज शिक्षण घेतलेलं आहे त्यांना जॉब तर मिळालेला आहे, मात्र त्यांचा व्यक्तिमत्व विकासही खरं तर ह्या सगळ्या उपक्रमामधनं झालेला आहे. मला ह्या उपक्रमाबद्दल तर जाणून घ्यायचं आहे, मात्र MBA जे आपण आतापर्यंत ऐकत आलो आणि प्रॅक्टिकल MBA ह्याची तुलना तुम्ही कशी कराल? आपल्याला MBA आणि प्रॅक्टिकल MBAचं एक छोटंसं उदाहरण देऊन मी आपल्याला सांगेन. जर आपल्याला पोहायला शिकायचं असेल तर आपल्याला पाण्यात उतरावंच लागतं. त्याच पद्धतीनं जर तुम्हाला बिझनेस मॅनेजमेंट शिकायचं असेल तर तुम्हाला बिझनेस एक्सपोजर तेवढाच नितांत गरजेचं आहे. पण दुर्दैवानं आज आपल्या महाराष्ट्रामध्ये साधारणपणे 406 मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट्स आहेत आणि जवळपास 43,000 त्यातून दरवर्षी MBA तयार होऊन बाहेर पडतात. त्यातले फक्त 10 ते 15% MBA कॅन्डिडेट्स हे नोकरीसाठी पात्र असतात. कारण परत तसंच बिझनेस मॅनेजमेंट जर 4 वर्गात शिकवलं गेलं तर ज्याला वर्गांमध्ये सगळ्यात चांगल्या परीक्षेमध्ये सगळ्यात चांगले मार्क्स पडतात तो सगळ्यात चांगला बिझनेसमन व्हायला पाहिजे किंवा त्याला चांगली नोकरी मिळाली पाहिजे. तसं होत नाही. याचा अर्थ ही पद्धती कुठेतरी त्याच्यामध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे. तोच विषय डोक्यात घेऊन आम्ही विद्यार्थ्यांना पूर्णपणे एक्सपोजर देतो. पूर्णपणे म्हणजे 6 आपलं मॅनेजमेंट MBA जे आहे ते 2 वर्षात विभागलेलं असतं, ज्याच्यामध्ये 4 सेमिस्टर्स असतात. पहिल्या सेमिस्टरला क्लासरूम ट्रेनिंग असतं. सेकंड, थर्ड आणि फोर्थ सेमिस्टरला विद्यार्थ्यांना कंपल्सरी इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिपसाठी पाठवलं जातं. म्हणजे संपूर्ण प्रशिक्षण विद्यार्थ्यांना लॅपटॉपवर तर दिलं जातच, पण त्याचबरोबर इंडस्ट्री रिलेव्हंट सिलेबस, आमच्याकडचे जे फॅकल्टीज आहेत जवळपास 15-15, 20-20 वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम केलेला अनुभव त्यांच्याकडे आहे आणि तो ते विद्यार्थ्यांबरोबर शेअर करतात. त्याचबरोबर HR, फायनान्स, मार्केटिंग या विषयावर त्यांचे डायरेक्ट लाईव्ह प्रोजेक्ट्स असतात. आणि जेव्हा ते सेकंड सेमिस्टर पासून इंटर्नशिपला जायला सुरुवात करतात त्यांचं परत सॅटर्डेला कॉलेज आहे आणि जे काही ते काम करतात त्याच्यावर
त्यांचा मॅनेजमेंटचं एज्युकेशन जे आहे ते कसं रिलेव्हंट आहे याच्यावर त्यांना प्रेझेंटेशन पण द्यायचं आहे. याच्यामुळे होतं काय, त्यांना MBAची जी UGC रिकॉग्नाइज्ड डिग्री आहे तीच मिळते. त्याचबरोबर 18 महिन्यांचा अनुभव MBA होईपर्यंतच त्यांच्याकडे असतो. तो अनुभव मिळत असताना तिथे स्टायपंड देखील मिळतो, जो MBAच्या विद्यार्थ्यांना साधारणपणे 10 ते 15,000 रुपये महिना जातो. त्यामुळे एकत्रितरित्या तो साधारणपणे $2.5 ते $3.5 लाख रुपयांपर्यंत जातो. आणि नंतर MBA झाल्या झाल्या किमान 3.5 लाख रुपये प्रतिवर्ष ते जवळपास 8 लाख रुपये प्रतिवर्षाची नोकरी देखील त्यांना मिळते. म्हणजे MBA आणि प्रॅक्टिकल MBA, तो जो प्रॅक्टिकल जो शब्द आहे तो खूप मोठा डिफरन्स त्यांच्या आयुष्यामध्ये घडवतो. बरोबर. मात्र एक शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न, या सगळ्यासाठी जर आपल्याला ऍडमिशन घ्यायची असेल तर कशी प्रोसेस असते, अगदी थोडक्यात काय सांगाल? परीक्षा कधी होणार म्हणून जर आपण थांबलो तर तहान लागल्यावर वीर खाण्यासारखं होईल. बरोबर. 12वीच्या परीक्षा अजून माहित नाही कधी होणार आहेत. तुमच्या फायनल इयरच्या परीक्षांचं पण काही अजून निश्चित नाहीये. माझं म्हणणं असंच आहे, तुम्हाला जर वेळ घालवायची नसेल तर ताबडतोब निर्णय घेऊन तुम्ही ॲडमिशन करू शकता. 12वी देणारे विद्यार्थी BCom आणि BBAला ॲडमिशन घेऊ शकतात. त्याचबरोबर ग्रॅज्युएशनच्या फायनल इयरला असलेले किंवा ग्रॅज्युएट झालेले विद्यार्थी प्रॅक्टिकल MBAला ॲडमिशन घेऊ शकतात. पुण्यामध्ये अरिहंत कॉलेज बावधनला आणि कॅम्पला, त्याचबरोबर सोलापूरला ऑर्किड कॉलेज जुनी मिल जवळ तिथे, आणि बारामतीला कॉलेज ऑफ प्रॅक्टिकल कॉमर्स आणि मॅनेजमेंट. मला अजून एक गोष्ट सांगायची आहे, पुण्यामध्ये एका खूप मोठ्या नामांकित कॉलेजबरोबर या साधारणपणे महिन्याभरात आम्ही हा उपक्रम सुरू करतो आहोत. कोरोना असेल नसेल तरी, कोरोना नसेल तर लाईव्ह क्लासरूममध्ये, आणि असेल तर लॅपटॉपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ट्रेनिंग दिलं जाणार आहे. अगदी अगदी मला वाटतं की आणि फारच विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे, कारण की प्रॅक्टिकल BCom असेल, प्रॅक्टिकल BBA असेल, ज्यांना कोणाला ज्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल ते त्यामध्ये ॲडमिशन घेऊ शकतात आणि त्यांचं करिअर घडवू शकतात. तुम्ही दोघंही आलात आणि खूप छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत, विद्यार्थ्यांना दिलीत, त्याबद्दल मनपूर्वक आभार. नमस्कार. आणि यानंतर हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे